चंदन चोरांचा नंगानाच. वन कर्मचाऱ्याला झाडाला बांधले, बेदम मारले. त्यानंतर केले असे की चंदन चोरीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून मंदावल्या होत्या. परंतु आता थेट अहिल्यानगर शहरातील वन विभागाच्या मुख्य कार्यालय परिसरातच चंदन चोरांनी नंगानाच केलाय. शनिवारी म्हणजेच 18 एप्रिलला पहाटे या चंदन चोरांनी कार्यालय परिसरात धुमाकूळ घातला. वन विभागाच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून त्याला झाडाला बांधले. त्यानंतर त्याच्यासमोरच 20,000 रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडाची लाकडे चोरांनी लंपास केली. रमेश पोपट शेळके, वय 58, राहणार गुंडेगाव, असे या वनकर्मचाऱ्याचं नाव आहे. शेळके यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठत त्यांच्यावरील आपबीती सांगितली. शनिवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पहाटे 4 अज्ञात इसम वन विभागाच्या कार्यालय परिसरात शिरले. त्यांनी शेळके यांना मारहाण करत नंतर झाडाला बांधून ठेवले. या फिर्यादीनंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान चंदन चोर पुन्हा सक्रिय झाल्याने वन विभागासह सामान्यांचीही झोप उडालीय.